सूर्याची सावली जे तुम्ही दिला त्याला राज्य शासनाचा पुरस्कार हो. आहे. पुरस्कार मिळते तेव्हा आपली जी ही असते लिहिण्याची प्रेरणा असते ती अशी वरती हाय लेवलला पोहोचते का, म्हणजे कळसुबाईचं शिखर किंवा वगैरे आता 2-3 गोष्टी होतात बरं का. म्हणजे काय होतं ना की तुम्ही तो पुरस्कार मिळतो त्यावेळी तुम्ही कुठल्या सिच्युएशन मध्ये आहात त्यानुसार त्या पुरस्काराचा आनंद घेता येतो. आता जेव्हा तो 2015 मध्ये मला पुरस्कार मिळाला होता ना, तर मला आहे ना म्हणजे अगदी खरं खरं सांगायचं म्हणलं ना तर त्यावेळी मला पगार माझा काहीतरी 13-14 हजार होता आणि पुरस्कार 50 हजाराचा होता. तर मला राज्य शासनाचा पुरस्कार याचं कौतुक नव्हतं, 50,000 याचं मला कौतुक वाटलं होतं. ती सिच्युएशन होती तशी. त्यावेळी माझ्याकडे भरपूर पैसे असते ना तर मला त्या पुरस्काराचा अभिमान वाटला असता. 50,000 जाऊ दे, पुरस्कार मोठा आहे. आता हे अपडेट होणं आहे. तर ते होतं की जेव्हा तुम्हाला पुरस्कार मिळतो एखाद्या मोठ्या स्टेजवर राज्यस्तरीय काय म्हणतात त्याला पुरस्कार सोहळ्यामध्ये तुमचं कौतुक होतं, आपल्याला फील व्हायला लागतं की आपण आता साहित्यिकांच्या ज्या रांगेत जाऊन बसलो आहोत आणि आपण अजून चांगलं लिहायला पाहिजे. पण जसं मग अशी मी म्हटलं की चांगलं लिहायला पाहिजे ह्याचं दडपण आलं की नाही होत. त्याच्याऐवजी तुला जसं योग्य वाटतंय तू तुझ्या लेखनाशी प्रामाणिक आहे असं लिहित गेलं ना तर तुमच्याकडनं छान लेखन होतं. तर त्याचं मला सुरुवातीला दडपण आलं होतं आणि मी लिहायला घेतो आता ना लय भारी लिहायचं, याच्यापेक्षा भारी लिहायचं असं ठरवून मी ना एक साधारणतः 20-25 पानं लिहिली असतील. पण ती इतकी घाणेरडी पानं होती ना, इतकी वाईट लिहिली होती ना, का तर मी स्वतःला साहित्यिक वगैरे असं भारी आहे, मी आता पुरस्कार मिळालाय का, साधा राहिलोय का, असं एक स्वतःलाच अहंकार होऊन जेव्हा लिहिलं जातं ना ते खूप घाणेरडं होतं आणि तसं झालं होतं माझ्याकडनं.